नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली. मित्रांनो, या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याच्या नावाचा टॅटू छातीवर मिटवण्यासाठी जीवाने पेटलेलं लाकूड उचलून तिथे लावलेलं असतं. आणि या वेदनेमुळे जीवा खूप हे झालेलं असतं. जीवाकडे बघून नंदिनी व काव्या खूपच घाबरून जातात. त्यानंतर जीवाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. मालिनी विक्रमला घरी हे समजतं तेव्हा ते सुद्धा खूप काळजीत पडतात. जीवासोबत नेमकं काय झालं हे घरात कोणालाच माहित नसतं. घरी आल्यानंतर मालिनी या सगळ्याचा नंदिनीला जाब विचारू लागते. तेव्हा नंदिनी रडतच मालिनीला म्हणते, आपलं फोनवर बोलणं झालं ना तेव्हापासून मी जीवावर लक्ष ठेवून होते, पण अचानक मला ते आगीजवळ दिसले आणि त्याने लाकूड उचलून असं म्हणून नंदिनी थांबते. लाकूड उचलून असं ऐकल्यानंतर जे आहे ते लगेच मालिनी नंदिनीला विचारू लागते, लाकूड उचलून काय काय केलं त्याने? नंदिनी आता लगेच गप्प होते. ती काहीही बोलत नाही. त्यानंतर जीवाच्या खोलीबाहेर मालिनी नंदिनीला ओरडत असते. ती म्हणत असते, सगळं होत्याचं नव्हतं झालं तुझ्यामुळे. नंदिनी स्वतःची बाजू मांडत मालिनीला सांगू लागते, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले, पण मालिनी नंदिनीचं काहीच ऐकून घेत नसते. आता मालिनी जी आहे ती खोलीचा दरवाजा बंद करत नंदिनीला ओरडत म्हणते, आता तोपर्यंत तू जीवाजवळ यायचं नाही जोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही. असं म्हणून मालिनी जी आहे ती आता दरवाजा बंद करून घेते. आणि आता मालिनीमधली सासू अचानकपणे जागी झालेली असते आणि नंदिनीला याचा खूप त्रास होत असतो.